गणपतीला मोदकांची, नवरात्रात कडाकण्यांची, दिवाळीत फराळाची, होळीला पोळीची जशी आपण वाट पाहतो ना, तशीच वाट मी पाहत असते भोगीच्या भाजीची. मला भोगीची भाजी आणि भाकरी एवढी आवडते. आमच्याकडे भोगीच्या भाजीला शेंगसोला म्हणतात. हरभरा, पापडीच्या शेंगा, वांगी, गाजर, पावट्याचे दाणे, शेंगदाणे, शेंगदाण्याचा कूट, तिळकूट आणि आमचा कांदा लसूण मसाला. या सगळ्या मिश्रणातून तयार होते ती भन्नाट भोगीची भाजी म्हणजे शेंगसोला. म्हणजे शेंगसोला भाकरी आवडत नाही असा मराठी माणूसच नसेल असं मला तरी वाटतं. तुम्ही किती पंचपक्वान्न खा, बाहेरचे वेगवेगळे मेनू ट्राय करा, क्युझिन्स ट्राय करा. पण शेवटी तुमच्या मनाला समाधान मिळतं ते वर्ष सुरू झाल्यावर, जेव्हा संक्रांत येते त्याच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी खाल्ल्यावरच. मस्त मस्त झणझणीत भाजी, भाकरी, त्याच्यावर लोण्याचा गोळा. सुख सुख म्हणजे काय, तर हे साधं मराठमोळं जेवण. मी दरवर्षी एवढ्याच आतुरतेने मी भोगीची आणि शेंगसोल्याची वाट पाहत असते. एकदा शेंगसोला भोगीला खायला सुरुवात केली, की मग पुढे 5-6 वेळा तरी तो मेनू होतोच. आता माझ्याबरोबर माझ्या मुलांनाही त्याची आवड निर्माण व्हायला लागली आहे आणि त्याचं मला जास्त समाधान वाटतं. कारण वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याच्या नादात कधी-कधी भीती वाटते, आपला शेंगसोला विसरतील की काय? पण नाही. भोगीला जेव्हा मुलं मस्त जेवतात ना, तेव्हा मनात समाधान भरून येतं, की आपलेपणा, मराठमोळीपण जपलंय आपण.